हे प्रकाश काय करतो इकडे? फॅमिली मध्ये बघ रे काय लागते त्या टेबलला. जाय बरं पटकन. जाऊ की नको? कसं सांगू यार हॉटेल मालकाला, पैसे कमी आहेत माझ्याकडं. बोला ना दादा. राम राम माऊली. नमस्ते, या ना. ते जेवायचं होतं. आहे ना, चालू आहे ना. चिकन थाळी आहे 220 रुपयाला, मटन थाळी आहे 250 रुपयाला आणि मच्छी थाळी 170 रुपयाला. ठीक आहे, नाही राहू दे, येतो मी. का हो दादा, थांबा ना. काय झालं? ते माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत ना. हां हां. नको, मग तुमचं कशाला नुकसान करायचं ना. इच्छा झाली होती, म्हटलं मटणाचा रस्सा खावा. हां बाजाराला आलो होतो ना, हां. भूक लागली होती, पण एवढे पैसे नसल्यामुळं नाही, जाऊ दे. मला एक विचारू का? बोला ना. रस्सा थाळी कितीला आहे? आहे ना आपल्याकडं, 100 रुपयाला आहे फक्त. 100 रुपयाला आहे? हो, 100 रुपयाला आहे. 100 रुपये. ठीक आहे, चालतंय. बसा ना. द्या मग रस्सा थाळी. हो चालेल, बसा. लावतोय लगेच. बसा. हो, बसा. आयला ह्यो काहीतरी गुतड्यात दिसतोय राव. गरीब आहे बिचारा, जेवायसाठी आलाय आपल्याकडे. तसं पण आपण आता लोकांना 200 भरपूर चिकन मटन 220 250 ला देतोय, पण याच्याकडे बघून असं वाटत नाहीये याच्याकडे पैसे असतील. ठीक आहे, चला, काय अडचण नाही. याला 2 पीस तरी खाऊ घालू. काही केलं तरी शेतकरी आहे बिचारा, आलाय आपल्याकडे जेवायला. त्याच्या जीवावर आपला धंदा आहे. आपण शेवटी शेतकरी आहे. चला, काय अडचण नाही, लावू त्याला जेवण. अहो मालक, याच्यामध्ये तर पीस आहे. मी तर नुसता रस्सा मागितला होता. अहो, माझ्याकडे एवढे पैसे नाही हो मालक. अहो, वर्ष झालं मी मटणाकडे बघितलं पण नाही. मुलाबाळांचं शिक्षण, घरातली जबाबदारी, याच्यामध्येच माझं अर्ध आयुष्य निघून गेलं. पाठीवर पुजली हो शेतकऱ्याची गरिबी. बाजारात लुटणारे चोर खूप मिळाले मालक. घरामध्ये कधी भाजीला तेल असतं नसतं, जगणं मुश्किल झालं हो मालक. ऐका तुम्ही, मला फक्त रस्सा द्या. जेवढे माझ्याकडे पैसे तेवढंच द्या, त्याच्यापेक्षा मला जास्त नकोय मालक. मला पीस नकोय मालक. अहो खा, आपल्याकडे नुसता रस्ता नाही मिळत आणि याचे पैसे तुम्हाला लागणार नाहीत. आम्हाला पण कळतं कोण शेतकरी कोण कसा आहे. आम्ही हॉटेल चालवतो म्हणजे पैसे करता नाही चालवत. एक वाटी रस्सा कोणाला फुकट दिल्याने थोडी वाटोळ होणार आहे. तुम्ही आहेत तर आम्ही आहेत. आज जर शेतकरी दुखावला तर हा समाज जग कसं जगेल. तुम्ही निवांत जेवा, काही नाही अडचण दादा. तुम्ही जेवा पोटभर. काही लागलं तर आवाज द्या, बिंदास करा जेवा. हो मालक. मालक, जेवण छान होतं. हे इकडे कुठं आलं ते? काल रात्री 1 वाजता मार्केटला आलो होतो. अहो काय सांगू मालक, पाण्याने कांदा वाहून गेला.
6 गोण्या घेऊन आलो होतो मार्केटला, पण मार्केटमध्ये फुकट लुटलो. अहो 100 रुपये क्विंटल कांदा गेला, त्याचे फक्त 300 रुपये मिळाले हो. मला आता तुम्ही सांगा कसं जगवणार कुटुंब. अहो 1 वर्ष झालो मटणासोबत भाकर नाही खाल्ली, आणि आज जेवलो तर भाकर खाताना मुलाबाळांची आठवण येत होती हो. वाटलं होतं यावर्षी कांद्याचे काहीतरी पैसे होतील, लेकर बाळांसाठी घरच्यांसाठी कपडा लागता होईल. अहो 1 वर्ष झालं बाक्या पोरांना कपडे नाही की साडी नाही. तुम्ही सांगा कसं करू. ही परिस्थिती आहे शेतकऱ्याची. येतो मालक. हो दादा इकडे या, हे दादा. अहो नको ना. राहू द्या. अहो राहू द्या. तुमचं जेवण जेवलं मालक. नाही काय अडचण नाही. आता भरपूर शेतकरी आपलं येतात जेवून जातात. राहू द्या काय अडचण नाही. तुमच्यासारखा माणूस सगळ्यांना भेटावा. नाही दादा जेवण झालं का व्यवस्थित तुमचं? हो झालं व्यवस्थित? जेवण खूप चांगलं होतं, चालेल. मला खूप आवडलं. आणि खरंच बरं वाटलं. तुमच्यासारख्या लोकांमुळे शेतकऱ्याची जाण आहे हे पाहून मला खूप आनंद झाला. चालेल. येतो मला. हो चालेल. धन्यवाद. हायला ते माल एवढं कांदे घरी तरी न्यायचे कशाला. तर मालकाने आपल्याला एवढं जेवण दिलं, 2 पीस जास्त दिले. आता तुम्ही एवढं शेतकऱ्याची जाणीव ठेवता म्हणजे तुमच्यासारखं माणसं ह्या जगात नाही भेटत. तुम्ही एक काम करा, ते माझ्याकडून कांदे राहू दे. अहो नाही दादा राहू दे. अहो राहू दे, आमच्याकडून काहीतरी भेट. खरं सांगू आहे ना. गरिबाचं मन ओळखायला आहे ना माणसं लागतात. आम्ही 2 कांदे दिल्यावर तुमच्यावर काय फरक तर नाही पडणार, पण आमची शेतकऱ्याची ओळख राहील म्हणून राहू द्या. अहो मी कांदे दिले म्हणून काय झालं. आता तुम्ही पण रश्श्यामध्ये 2 पीस दिलेच ना. काय करता मालक, आम्ही शेतकरी आहेत ना. आम्ही पैशाने गरीब जरी असलो ना मालक, मानाने लय श्रीमंत आहे. येतो मालक, ओळख राहू द्या. हां आणि मालक बोला. हे बघून त्याला बरं वाटलं. मला असं वाटतं तुम्ही शेतकरीच आहात का. हो शेतकरी. एकदम भारी. म्हणून तुम्ही माणसाला माणूस ओळखता. बळीराजा